हाय, ही मी आणि ही आमची नवरीबाई. तर आम्ही रेडी होऊन चाललेलो केळवणासाठी. मामाच्या घरी केळवणाला बोलवलं होतं म्हणून आम्ही चाललो होतो केळवणाला. तर ही बघा, ही रांगोळी मी काढली आहे. हे सर्व डेकोरेशन मी केलेलं, कारण की मला रांगोळी छान काढता येते. मामी म्हटलं की तू काढ आणि हे डेकोरेशन तू कर. आणि हे जेवण सगळं मामींनी बनवलेलं, खूप सुपर झालं. त्यानंतर आम्ही गेलो सगळे मिळून फर्निचरच्या शॉपिंगसाठी. खूप टेन्शन असतं हे शॉपिंग म्हणजे लग्नाचं, खूप डेंजर असतं. कोणतं सिलेक्शन करायचं, काय करायचं, हे शॉपिंग करत होते तोपर्यंत मी माझी मस्ती करत होते आमच्या रूसोबत. तर हा आहे माझ्या मामाचा मुलगा, खूप क्यूट आहे आणि खूप हुशार आहे. तर मी तिच्यासोबत मस्ती करत बसलेली आहे आणि हे सगळे फर्निचरच्या सिलेक्शनसाठी होते. मला खूप कंटाळा येत होता हे फर्निचरच्या शॉपिंगसाठी. आणि आमची नवरीबाई शॉपिंग करत होती, कोणतं सिलेक्शन करू, कोणतं सिलेक्ट करू, तीही खूप कन्फ्यूज झाली होती. आणि मी व्लॉग शूट करत होते. मी व्लॉग शूट करताना ते मध्ये येत होते, मला पण घे. आणि हा आमचा रू, कधी त्याला भूक लागती, त्याच्याजवळ नेहमी त्याचा टिफिन असतो, त्याचा खाऊ त्याच्याजवळच असतो नेहमी, त्याला भूक लागती म्हणून. आणि तो खात बसलेला. मी त्यालाही शूट केलं. आणि आम्ही बसलेलो, कोणते सिलेक्ट करायचं आहे, काय सिलेक्ट करायचं आहे. आम्हाला काहीच कळत नव्हतं कोणता कलर घ्यायचा, कारण की फर्निचर खूप छान होते इथे. आणि तिकडे आमचा ग्रुप सगळा, मामा मामी सगळे सिलेक्ट करत होते. आमचं फर्निचर सिलेक्शन झाल्यावरती आम्ही गेलो भांड्यांच्या शॉपिंगसाठी. भांडे घ्यायची आहेतच म्हटल्यावर आम्ही तिथेही मस्ती करायची कुणीही सोडली नाही. लग्नाची शॉपिंग म्हणजे मस्ती आलीच. भांडे घेऊन झाले की बड्डे सेलिब्रेट केला. हा बड्डे माझाच होता. माझ्याच बड्डेला इतकं दमून गेलेली, एक फोटो नाही काढला, एक व्हिडिओ नाही काढला, काहीच केलं नाही. आम्ही 12 वाजता बड्डे सेलिब्रेट केला आहे. खूप दमलो होतो आम्ही सगळे, खूप. तुम्हाला दिसतच असेल खूप दमलेले. आणि लिफ्टचं बटनसुद्धा दाबलं की नाही हेही कोणी बघितलं नाही. नंतर कळलं की लिफ्टचं बटनहीच प्रेस केलं नाही आहे. सगळे दमले होते खूप. तरी त्यांना पोजेस करायचेच असतात व्लॉगिंगमध्ये. खूप दमलेलं. आम्हाला 1 वाजलेले घरी पोचायला. त्यावेळेसचा बड्डे माझा सगळा शॉपिंगमध्येच गेला. पण खूप मज्जा येते लग्नाच्या शॉपिंगला. सगळी फॅमिली एकत्र येऊन मज्जा करतात.